एकच ओव्हर. येस. तर नक्कीच जाऊया मेगा फायनलच्या दिशेने. दोन्ही संघ रॉयलचे एक एक षटकांचा सामना असणार आहे आणि या सामन्यासाठी मी विनंती करतोय आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर. नक्कीच कमेंट सेशनमध्ये पाहायला गेलं पनवेल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सर एक कमेंट आला होता की गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज आम्हाला एकदा ISPL मध्ये सुद्धा ऐकायचा आहे. तर नक्कीच आपला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा आशीर्वाद असला तर नक्कीच एकदा आपण प्रवीण सरांना त्या ISPL स्पर्धेत सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकू. नक्कीच येणारी स्पर्धा महाराष्ट्राची सर्वात मोठी स्पर्धा म्हणलं तर MTCCL महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग. 51 लाख तब्बल त्याचं कॅश प्राइज आहे. प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक 31 लाख रुपये आहे. त्या स्पर्धेमध्ये किमान एक दिवस प्रवीण अर्जुने सरांचा आपण आवाज सुद्धा ते ऐकणार आहोत आणि तो सामना आपल्या रोडपालीच्या माझगाव क्रिकेट मैदानावरती आपण रंगताना पाहणार आहोत. तर नक्कीच वेळ असेल तर 12 दिवसाची ती स्पर्धा आहे. 12 दिवसामध्ये किमान एक दिवस सुद्धा त्या स्पर्धेला वेळ द्या आणि आवाज ऐका आमच्या गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सरांचा. चला चला जावलाबाई 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 थोडं स्पीडअप करायचं. एक षटकात स्पीडअप करायचं. स्पीडअप. चला एकच षटकाचा सामना असणार आहे. दोन्ही संघ घरातले आहेत. एका बाजूला रॉयल ए तर दुसऱ्या बाजूला रॉयल बी आणि असे या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये कितकेंदाच झालाय हे असा विक्रम की दोन्ही संघ दोन्ही पारितोषिकासाठी सिलेक्टेड झालेत. आणि पुणेशा आज एकदा या SK करिश्मा तुषार भाऊ जाधव युवा मंच आणि तसेच SK साऊंड्स अँड इव्हेंट यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही 7वी स्पर्धा रबर बॉल क्रिकेट पावसाळी स्पर्धा. ही स्पर्धेमध्ये शेवटच्या फेरीमध्ये आपण पाहतोय रॉयल ए आणि रॉयल बी. गेंदबाजी मार्ग पर राहुल बोईर. स्ट्राइक एंड पर विराज खानोकर. पहली गेंद ऑफसेट के रीजन में लॉफ किया है. गेंद आउट ऑफ द पार्क. 6 रनों के लिए काफी बढ़िया शुरुआत यहां पर 6 रनों के साथ विराज खानोकर की. आज संपूर्ण दिन विराज खानोकर का रहा है. शुरुआती में जो अर्धशतकीय पारी उसके बाद हाईएस्ट स्कोर आज के दिन का और हर गेंद पर 6 बाउंड्री से शुरुआत विराज खानोकर की ये सबसे बड़ी ताकत रही है और एक युवा खिलाड़ी बनकर उभरे हैं इस वर्ष. कहीं ना कहीं आने वाले सीजन में टेनिस के हम इन्हें जरूर देखेंगे टीम में. चलिए दूसरी गेंद डॉट स्वरूप में आई और 2 गेंदें 6 रन. राहुल बोईर गेंदबाजी मार्ग पर. इस बार हवा में गेंद खिलाड़ी है वहां पर लेकिन मात्र जमीन को दान होती हुई 1 रन मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाजों ने. टीम का स्कोर 3 गेंदें 7 रन. तीन गेंद 7 रन. अब स्ट्राइक एंड पर होंगे बॉबी. गेंदबाजी के लिए राहुल भोईर. जीवर आला है तो इस बार बाहर जाती हुई गेंद काफी बाहर गेंद डिलीवर की गई राहुल भोईर के माध्यम से और अतिरिक्त में 1 रन और जुड़ते हुए 8 रन स्कोर बोर्ड पर. जगह बनाकर सफल हुए और शायद बाउंड्री लगाने में भी सफल हुए. चलिए अंपायर 6. यस 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. 4 बॉल 14 रन. 2 गेंदें अभी भी बाकी इस इनिंग की. बॉबी. चलिए 5वीं गेंद डॉट स्वरूप में आई. अब यहां से इस इनिंग की आखिरी गेंद
फिर इस बार खेलकर निकाला है, जाने दिया गेंद को वहां पर। चलिए, पंद्रह रन बनाकर 16 रनों का लक्ष्य रखा गया है यहां पर। तर धन्यवाद आकाश. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावांचा विचार केला तर 1 षटकांची लढत आहे. मेगा फायनलचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि प्रेक्षक वर्ग देखील जे मोठ्या संख्येने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालो आहे आणि या प्रेक्षक वर्गांना देखील ठाऊक आहे की आता दोनही एकाच मालकीचे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि हे चित्र प्रत्येक वर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कित्येकदा आपल्याला पाहायला मिळतं. अगदी लॉट एचा जर आपण विचार केला म्हणजेच वरच्या लॉटमधून एक संघ मेगा फायनल पर्यंतचा प्रवास करतो आणि अगदी बॉटम 4 संघामधून एक रॉयलचा संघ आपल्याला मेगा फायनलमध्ये प्रवेश करताना निश्चितच पाहायला मिळतो. दोनही संघादरम्यानचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एकूण धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या धावफलकावरती 15 विजयासाठी लक्ष 16 धावांचं, परंतु या 16 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाणार, फायनल मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पण नितीन म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण भावेश उलवेकरला पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण गोलंदाज गोलंदाज सणस या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. 16 धावांचं लक्ष, मेगा फायनलची लढत. पहिलाच चेंडू, मोठा फटका आणि इथून मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना सामन्यामध्ये दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 10 धावांची गरज. एकीकडे जर का पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना रॉयल ए संघ आणि त्या धावा डिपेंड करत असताना रॉयल बी संघ. एकीकडे युवा टॅलेंट तर दुसरीकडे मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सिनियर संघ अर्थातच रॉयल ए संघ. आणखीन एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आलेत. इक्वेशन मात्र बदलता येणारे 4 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. आणि अगदी ज्या लयमध्ये नितीन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय जणू तो फलंदाज पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय. 4 चेंडू 4 धावांची गरज. हा चेंडू देखील षटकारामध्ये परावर्तित केला जाणार का आणि यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. अवघ्या 3 चेंडू मध्ये सामना फिनिश करत असताना रॉयल ए संघ मात्र या ठिकाणी विजेता ठरतोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अगदी एक छोटीशी विश्रांती आणि त्यानंतर येऊयात या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. तत्पूर्वी